नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. नवीन महिंद्राने 3 व्हीलर चार्जिंग रिक्षा ईव्ही रिक्षा काढलेली आहे. त्या रिक्षेची आज आपण तुम्हाला पूर्ण रिक्षा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि तिच्यामध्ये काय फीचर्स आहे, काय बदल आणलेले आहे ते सांगणार आहे. तिची रेंज किती किलोमीटर आहे ती चालू करून दाखवणार आहे आपण. तर पूर्ण व्हिडिओ आपण या रिक्षाच दाखवणार आहे. 200 किलोमीटर रेंज दिलेली आहे रिक्षाची. पहिली पण रिक्षा होती झोर म्हणून, ग्रँड झोर रिक्षा होती. तिचं आता नवीन व्हर्जन आणलेलं आहे महिंद्राने, उडो मध्ये नवीन रिक्षा आणलेली आहे. तर आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ती रिक्षा दाखवणार आहे. आता सध्या पण मी रिक्षालाच बसलेलो आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि तुमच्या पण एकदम मिडल क्लासच्या एकदम खिशाला पुरणारी गाडी आहे, बजेट शेअर. तर व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण तुमची ही गाडी घेऊन धंदा चालू करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपल्या समोर रिक्षा आहे, नवीन उडो. तर बघू शकता मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो समोरच्या टायरमध्ये डबल सस्पेन्शन दिलेले आहे आणि ब्रेक दिलेले डिस्क ब्रेक बघू शकता. हे बघा, इकडून पण आहे आणि ह्या साईडने पण सस्पेन्शन दिलेले आहे. आणि एकदम डिझाईन लुक एकदम भारी दिलेला आहे समोरून मित्रांनो. जो अदर कंपनीच्या रिक्षा आहे त्याच लुकमध्ये ही रिक्षा दिसते समोरून. आणि समोर तुम्हाला उडो नावाची बॅचिंग दिलेली आहे आणि आपला महिंद्राचं लोगो मित्रांनो कमर्शियल मध्ये येते. समोरून एक वायफर आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये गाडी चालवशाल तर पूर्ण स्क्रीन जो माझी काच आहे समोरची, या समोरच्या काचावर हे पूर्ण हे वायफर तुमची मदत करेल गाडी चालवण्यासाठी. हॅलोजन एलईडी हेडलॅम्प दिलेले आहे समोर मित्रांनो, बघू शकता. दोन्हीकडून 2 आरशे समोर मित्रांनो. हे बघा, अशी दिसती मध्ये रिक्षा ही. समोर सिंगल माणसासाठी बसण्यासाठी सीट दिलेली आहे ड्रायव्हरसाठी. साईडने तुम्ही को पॅसेंजर नाही बसू शकत. साईडने काही रिक्षांना जागा राहते, तशी याच्यामध्ये नाही. समोर बघू शकता मित्रांनो, या एकाच आपल्या रेसिंगवर याच्यावरच गाडी ब्रेक, फक्त ब्रेक दाबल्यावर रेस आणि ब्रेक. बाकीच्या रिक्षांना जसं इथं बघू शकता, इथं गिअरसाठी राहतो आपल्या डिझेल रिक्षांना, तसं काही याच्यामध्ये सिस्टम नाहीये. तर हे बघू शकते समोरचं लुक आहे रिक्षाचा. इथे पलीकडल्या साईडने हँडब्रेक दिलेले आहे. तुम्ही कधी पण रिक्षा उभी केली हँडब्रेक ओढून उभे राहू शकता. इकडे वॉटर बॉल होल्डरसाठी जागा दिलेली आहे. तर मित्रांनो, आता पहिले मी तुम्हाला स्क्रीन ऑन करून दाखवतो. स्क्रीन ऑन केल्यानंतर मित्रांनो अशी एक स्क्रीन येते मित्रांनो. त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला हँडब्रेकचं दिलेले आहे, न्यूट्रल आहे ती पण दाखवलेली आहे मित्रांनो आता. आणि समोर 21 किलोमीटर झालेली ही रिक्षा. 77% बॅटरी दिसती तुम्हाला, म्हणजे 100 पण टक्के नाही अजून. त्याच्यामध्ये 154 किलोमीटर रेंज दिलेली मित्रांनो. जेव्हा 100% पूर्ण चार्ज होईल तर इथं 200 किलोमीटर पर्यंत रेंज येईल. म्हणजे एकदम महिंद्राने एकदम भारी गाडी काढलेली आहे की एकदा चार्ज केल्यावर 200 किलोमीटर चालणार आहे. 200 म्हणजे तुम्ही दिवसभर एकदम सिटीमध्ये असाल तर तुम्ही दिवसभर धंदा करू शकतात. आणि परत चार्जिंग लावली तर परत दुसऱ्या दिवशी तुमचं काम चालू होईल. तुम्हाला सीएनजी मध्ये 2-2, 4-4 तास लाईन लावायची गरज नाही किंवा डिझेल पण भरायची गरज नाही, पेट्रोल पण नाही. चार्जिंग करायची आणि घरातल्या घरात चार्जिंग होते मित्रांनो ही गाडी. बघू शकता मित्रांनो, इथे स्विच दिलेली आहे रिव्हर्स, न्यूटन, ड्राईव्ह दाबलं मित्रांनो गाडी चालू होईल. न्यूटन दाबले, न्यूटन राहील. रिव्हर्स घ्यायच्या टायमाला तुम्ही रिव्हर्स जाऊ शकता. इथे हॉर्न दिलेला आहे, इथे लाईट्स आहे मित्रांनो, इथे इंडिकेटर्स दिलेले आहे. आणि इथं आपली रेस, तुम्ही रेस करू शकता. आणि बस ब्रेक, या 2च गोष्टीवर ही रिक्षा चालणार आहे मित्रांनो. एकदम सोपी आहे, कोणी पण चालू शकतोय मित्रांनो. तर आपण आता स्विच बंद करून देऊ. पाठीमागला लुक दाखवतो मित्रांनो मी आता तुम्हाला. पाठीमाग बघू शकता. एक मिनिट, मी दरवाजा खोलून दाखवतो. तर इथं खटकी दिलेली मित्रांनो दरवाजा. त्याच्यानंतर इथे पण जागा दिलेली आहे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी. पाठीमाग बघू शकता, पाठीमागला सीट आहे. 3 जण कम्फर्टेबली तुम्ही गाडीमध्ये बसू शकतात. 3 ते 4 जण तुम्ही गाडीमध्ये बसू शकता. पाठीमाग पण बॅग ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला रिक्षाचा पाठीमागील लुक दाखवतो. पाठीमाग बघू शकता मित्रांनो, पार्किंग लाईट आणि परत उडोची बॅचिंग दिलेली. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली रिक्षा कमेंटमध्ये कळवा. आणि कोणाकोणाला घ्यायची असेल तर घ्या आणि आपला धंदा स्वतःचा सुरू करा.